अखेर आपल्या घरातल्या त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या बाप्पांना निरोप देण्याचा हा क्षण आलेला आहे। मात्र जाताना सुद्धा बाप्पा आपल्या घरी निघालेले आहेत, मात्र जाताना सुद्धा बाप्पाला जितक्या चांगल्या पद्धतीने निरोप देता येईल त्यासाठीचा हा प्रयत्न आपण पाहतोय। वेगवेगळ्या प्रकारचे हार अर्पण केले जात आहेत, नोटांचे हार अर्पण केले जात आहेत आणि बाप्पाला निरोप दिला जातोय। भगवंता पुन्हा एकदा लवकर इथे ये, आमच्या घरी पुन्हा एकदा लवकर ये पुढच्या वर्षी, अशी साद बाप्पाला घातली जाते आणि बाप्पाला निरोप दिला जातो। अगदीच आपण पाहतोय या मार्गावर, मिरवणुकीच्या मार्गावर लालबागच्या राजाला नोटांचा हार घातला जातोय आणि विविध ठिकाणी फुलांचा वर्षाव केला जातोय। अगदी मुंगीच्या पावलानं ही मिरवणूक पुढे सरकतीये, कारण 10 दिवस पाहुणचार करून बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेले आहेत। मात्र तरी सुद्धा लवकर बाप्पा जाऊ नयेत अशीच प्रत्येकाची भावना असते आणि त्यामुळे अगदी संथ गतीनं ही मिरवणूक पुढे चालली आहे। लालबागच्या राजाचं हे थेट दर्शन आपण घेतोय। ज्यांना वेळेअभावी किंवा इतर काही कारणांनी लालबागच्या राजाचं थेट दर्शन घ्यायला जमलं नसेल त्यांच्यासाठी TV9च्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतले हे प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक दृश्य पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अगदी निकिता, अगदी तुझ्या माझ्यासारखे जे आहे त्यांना जाता येणं शक्य नाहीये, लालबागच्या राजाचं दर्शन शेवटच्या क्षणी घेता येणं शक्य नाहीये, त्यांच्यासाठी TV9ने ही खास व्यवस्था केलेली आहे। आपण लाईव्ह ही दृश्य पाहतोय। मिरवणूक जसजशी पुढे पुढे सरकेल त्या सगळ्याचे अपडेट्स आणि दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। आता आपण सगळे ही दोन दृश्य पाहतोय। एक आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचं दृश्य आणि दुसरं आहे पुण्यातल्या बाप्पाच्या मिरवणुकीचा जल्लोष आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आलेली आहे बाप्पाच्या स्वागतासाठी आणि ही सर्व मंडळी इथे जमलेली आहेत। बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत। आणि गुलालाची उधळण करत या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय। लालबागच्या राजाची मिरवणूक विसर्जन होईपर्यंत यातली प्रत्येक दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या संपूर्ण मार्गावर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, मोठा जनसागर उसळलेला आहे, कारण नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे। यंदा लालबागच्या राजाचं 89वं वर्ष आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजता गायक अगदी तशाच पद्धतीने जपली जाते। काळ गेला, अनेक प्रथा परंपरा बदलल्या, पण लालबागच्या राजाचं जे काही स्थान भाविकांच्या मनात आहे ते अगदी इतक्या वर्षांनंतर सुद्धा जसंच्या तसंच आहे। म्हणून फक्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल होत असतात। आणि मुंबईमध्ये आज विसर्जनाच्या दिवशी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशी प्रचंड संख्येने गर्दी झालेली असते। त्यामुळेच पोलिसांचाही चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। कोणत्याही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागू नये, आनंदाला जरी उधाण आलेलं असलं तरी सुद्धा उत्सवाला गालबोट लागू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि त्या सगळ्या आवाहनाचं अगदी तंतोतंत पालन होताना आपण बघतोय श्वेता। अगदी आणि महत्त्वाचं म्हणजे हे वैशिष्ट्य आहे खरं तर मुंबईतलं लालबाग जे आहे, मोठ्या अगदी उंच मूर्ती या इथे पाहायला मिळतात आणि त्यामुळेच अगदी परदेशातले नागरिक असतील, देशभरातले जे भाविक असतील ते सर्वजण मुंबईमध्ये येत असतात आणि अगदी या 10 दिवसात ज्यांना जमलेलं नाहीये ते अगदी या शेवटच्या मिरवणुकीला आपल्याला बाप्पाचं दर्शन घेता येईल यासाठी ते येत असतात। आणि म्हणूनच जो ताण आहे तो कमी करण्यासाठी किंवा योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी, त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज असतं। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं आणि दुसरं म्हणजे TV9च्या बाप्पाची आरती आता सुरू आहे। आपण ही आरती पाहतोय।
साजेरी अशी ही मूर्ती आहे आणि ही डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त प्रयत्न करतोय। शेवटचा निरोप बाप्पाला दिला जातोय। बाप्पा मार्गस्थ झालेले आहेत, मात्र तरी सुद्धा बाप्पाला पाहत ही हळूहळू मिरवणूक पुढे सरकते। अनेक गणेश भक्त या ठिकाणी जमलेले आहेत, अगदी विरार पासून, त्याचबरोबर आपण मध्य रेल्वेचा विचार केला तर खोपोली पासून, पनवेल पासून अनेक जी भाविक मंडळी जी आहेत ती इथे पोहोचलेली आहेत आणि त्यासाठीच अगदी सर्व प्रशासनानं सज्ज ठेवलेलं आहे। प्रशासन सज्ज झालेलं आहे। अगदी रेल्वेने सुद्धा विशेष योजना केलेली आहे, विशेष गाड्या या सोडण्यात आलेल्या आहेत। त्याच ठिकाणी काही फास्ट गाड्यांना, जलद गाड्यांना थांबे सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। महापालिका प्रशासन सुद्धा आता सज्ज आहे। जिथे तलाव आहेत, गिरगाव चौपाट्या असतील, या ठिकाणी सुद्धा प्रशासन सज्ज आहे। आता आपण ही दृश्य पाहतोय, चिंतामणी गणरायाची ही मूर्ती आहे, सुंदर अशी बाप्पाची ही मूर्ती आहे। खरं तर विविध आकारातल्या, विविध प्रकारच्या या गणेश मूर्ती आपण पाहताना खरं तर प्रत्येकाचं देहभान, प्रत्येक गणेश भक्त त्यामध्ये हरखून जातो, हरपतं त्याचं देहभान। अशा या सुंदर सुंदर मूर्ती मुंबईचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो दरवर्षी। आणि मुंबईमधले गणपती हे खरं तर त्यांच्या वेगवेगळ्या अशा देखाव्यांसाठी, भव्य उंच अशा मूर्तींसाठी ओळखले जातात आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर चिंचपोकळीचा चिंतामणी हा तिथल्या मूर्तीसाठी प्रचंड असं प्रसिद्ध मंडळ आहे। चिंचपोकळीचं चिंतामणी हे मंडळ, आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं ज्यावेळी आगमन होतं त्यावेळी जो उत्साह असतो, जो थाटमाट असतो, तो मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध असा असतो। या चिंतामणीच्या जे मंडळ आहे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की विविध सामाजिक संदेश देणारे टी शर्ट्स दरवर्षी चिंतामणीच्या मंडळामध्ये घातले जातात आणि यंदा सुद्धा चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचे टी शर्ट्स हे एक विशेष असं आकर्षण ठरलेलं होतं। आणि ही दोन दृश्य आपण सध्या पाहतो आहोत, लालबागच्या राजाची आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीची। जितकं स्थान, जितकं मानाचं आणि श्रद्धेचं स्थान मुंबईमध्ये लालबागच्या राजाला आहे, जितकं महत्त्वाचं स्थान गणेश गल्लीच्या राजाला आहे, तितकंच श्रद्धेचं स्थान चिंचपोकळीच्या चिंतामणीला सुद्धा आहे। आणि मुंबईमधल्या मानाच्या आणि सर्वात जुन्या अशा मंडळांपैकी एक आहे चिंचपोकळीचं चिंतामणीचं मंडळ। आणि इथला देखावा असेल, इथल्या मूर्तीचा आगमनाचा थाटमाट असेल किंवा 10 दिवसांमध्ये प्रचंड उत्साहामध्ये जो गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो, जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यासाठी सुद्धा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडळ हे प्रसिद्ध आहे। आपण आतापर्यंत पाहिलं श्वेता। अगदी या दोन्ही मूर्ती आपण पाहत आहोत, लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचे विसर्जन मिरवणूक। मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। निकिता, मोदक हा गणरायाला सर्वात प्रिय असा पदार्थ। मोद म्हणजे आनंद आणि हा आनंदाचा वर्षाव गेले 10 दिवस गणरायानं आपल्यावर केलेला आहे। संपूर्ण 10 दिवस चैतन्याचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळालं आणि हेच चैतन्य आता आपल्याला वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी बाप्पा आशीर्वाद देत आहेत आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आणि बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत आणि TV9च्या माध्यमातून आपण दृश्य ही पाहतोय आणि बाप्पाला डोळ्यामध्ये साठवून घेतोय। अगदीच जसं तू म्हणालीस श्वेता की बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी प्रत्येक भक्त आतुर झालेला असतो। लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य आपण सांगितलं तर ही मूर्तीच अशा पद्धतीने घडवली जाते की प्रत्येक भाविकाला मूर्ती आपल्याकडे पाहते असं वाटतं। आणि दुसरीकडे आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी सुद्धा आता बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे आणि बाप्पाला निरोप देताना शेवटची आरती त्या ठिकाणी होतीये। त्यापूर्वीची चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईमधले विविध मानाचे गणपती, तेजुकाया मॅन्शनचा गणपती असेल, लालबागचा राजा असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, त्याचबरोबर गणेश गल्लीचा राजा असेल, असे मोठमोठे गणपती त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि इतरही लहान मोठ्या मंडळांनी सुद्धा विसर्जनासाठी जय्यत अशी तयारी केली। आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा, विश्वकर्मा, सृष्टीचा निर्माता असं रूप ज्यानं यंदा धारण केलेलं होतं, तो विश्वकर्मा या रूपातला गणेश गल्लीचा राजा, राजाचा थाटमाट आपण पाहतोय। थेट दृश्य मुंबईतील विसर्जन मिरवणुकीमधली। अगदी निकिता, लालबाग मधलं सर्वात जुनं असं हे गणेश मंडळ आहे। 22 फूट उंच अशी ही मूर्ती आहे आपण पाहतोय। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय चिंतामणी
गणरायाची ही मूर्ती आहे। विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आलेले आहेत। बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय। सर्व सार्वजनिक गणेश मंडळातले बाप्पा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। ही एक अतिशय सुंदर अशी मूर्ती, विष्णू अवतारातली ही मूर्ती आपण पाहतोय। आणि मुंबईतल्या गणपतींचं खरं तर हेच वैशिष्ट्य असतं, विविध आकारातल्या, विविध मुद्रा असलेल्या किंवा विविध सामाजिक संदेश देणाऱ्या, पुरातन काळातल्या अनेक दृश्यांची महती सांगणाऱ्या अशा विविध मूर्ती या ठिकाणी घडवलेल्या असतात आणि तितकेच सुंदर सुंदर देखावे सुद्धा मुंबईमध्ये बघायला मिळतात। यंदा आपण पाहिलं श्वेता, तर लालबागच्या राजासाठी अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला होता आणि दुसरीकडे आता TV9च्या बाप्पाचं सुद्धा संपूर्ण राज्यभरात तितकंच आकर्षण असतं, कारण गेल्या 10 दिवसांमध्ये, गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये विविध राजकीय नेते असतील, विविध सेलिब्रिटीज असतील, या ठिकाणी हजेरी लावत असतात। यंदा सुद्धा आम्ही प्रेक्षकांच्या वतीनं बाप्पाला साकडं घालतोय। तर आपण पाहतोय गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात भाविक गणरायाला निरोप देतात। बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशी विनंती बाप्पाला केली जाते की पुढच्या वर्षी आपण लवकर या, लवकर आपलं आगमन व्हावं, अशी प्रत्येक गणेश भक्तांची प्रार्थना आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविक जमलेले आहेत। बाप्पावर गुलालाची उधळण केली जाते। ही आणखी एक सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपण पाहतोय। परळचा विघ्नहर्ता अशी ही बाप्पाची मूर्ती आहे। परळचा विघ्नहर्ता असं या बाप्पाला म्हटलं गेलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या गिरणगावच्या संस्कृतीमध्ये गणेशोत्सव साजरा करणं ही सांस्कृतिक आदान प्रदानाची एक विशेष अशी बाब होती। गिरणी कामगार असतील, मुंबईचे डबेवाले असतील, अशा विविध ठिकाणी काम करणारे कामगार एक सांस्कृतिक उत्सवाचा भाग म्हणून गणेशोत्सवाला नेहमीच प्राधान्य देताना आपण पाहत आलेलो आहोत। आणि यंदा सुद्धा तितक्याच उत्साहानं संपूर्ण या लालबाग परळ भागामध्ये गणेश उत्सवाचा जितका थाटमाट गेल्या 10 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाला, तितक्याच उत्साहामध्ये आज बाप्पाला निरोप देताना सुद्धा आनंदाला उधाण आलेला आपण बघतोय। फटाक्यांची आतिषबाजी आहे, ढोल ताशांचा गजर आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवरात्रोत्सव मंडपाची ही पूजा सुरू आहे। ठाण्यातल्या टेंभी नाका इथे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन केलं जाते। अगदीच श्वेता, आपण पाहिलं तर आपली संस्कृतीच इतकी विविध रंगी आहे की श्रावण महिना जसा सुरू होतो तशी सण उत्सवांची रेलचेल सुरू होत असते। आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे, मात्र अगदी लवकरच नवरात्रोत्सव सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याचंच पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय। पुन्हा एकदा मुंबईत येतोय। मुंबईमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची ही थेट दृश्य आपण पाहतोय।
प्रगती सेवा मंडळाचा हा बाप्पा आपण पाहतोय. विष्णू स्वरूपातली ही मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. साधारण राखाडी रंगाची ही मूर्ती आहे. विष्णू स्वरूपातली ही मूर्ती आहे आपण पाहतोय. आणि हा आहे परळचा विघ्नहर्ता, परळचा लंबोदर. ही एक आणखी सुबक आणि रेखीव अशी मूर्ती आपण पाहतोय. ही विष्णू अवतारातली ही मूर्ती आहे. खरं तर एका मागोमाग एक असे सर्व गणेशोत्सव मंडळातले हे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक अगदी राज्यातून परदेशातून मुंबईमध्ये येत असतात आणि बाप्पाच्या दर्शनाने हे भाविक तृप्त होत असतात. बरोबर आहे श्वेता. लालबागच्याच राजाचं आपण उदाहरण घेतलं तर लालबागच्या राजाच्या चरणांना स्पर्श करणं हा भाविक आपल्या आयुष्यातला आपल्या नशिबाचं सगळ्यात मोठं भाग्य समजतात. ज्यांना चरणांना स्पर्श करायला मिळत नाही त्यांना निदान मुखदर्शन तरी घेण्याचं भाग्य मिळावं अशी अपेक्षा असते. मात्र आम्ही सांगू इच्छितो की गेल्या 10 दिवसांमध्ये कोणत्याही कारणामुळे ज्या भक्तांना लालबागच्या राजाचं किंवा इतरही काही मानाच्या गणपतींचे चरण स्पर्श किंवा मुखदर्शन घेता आलं नसेल किंवा आजच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सहभागी होता आलं नसेल त्यांच्यासाठी या विसर्जन मिरवणुकीतली प्रत्येक दृश्य अगदी थेट आम्ही दाखवणार आहोत अगदी विसर्जन होईपर्यंत. ही दोन दृश्य आपण पाहतोय निकिता. पहिलं दृश्य आहे परळच्या विघ्नहर्त्याचं, तर दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय मुंबईचा राजा विश्वकर्मा स्वरूपातली ही 22 फूट उंच मूर्ती. गणेश भक्त वाजत गाजत बाप्पाला निरोप देत आहे. गेले 10 दिवस आपण बाप्पाचा जयघोष केला, बाप्पाची मनोभावे पूजा केली, बाप्पाची आरती केली आणि आता तो अखेरचा क्षण आलेला आहे बाप्पाला निरोप देण्याचा. अगदी आबालवृद्ध या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. कुठेतरी मनामध्ये सल आहे पण बाप्पा पुन्हा या, परत या, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साथ गणरायाला घातली जाते. मनोभावे पूजन केलेलं आहे, नैवेद्य अर्पण केलेलं आहे. आता बाप्पा आपल्याला सोडून पुन्हा त्यांच्या घरी निघालेले आहेत. ही भावना खरं तर दुःख देणारी आहे पण तरी सुद्धा बाप्पाचा जो आशीर्वाद आपल्याला गेल्या 10 दिवसांमध्ये मिळालेला आहे तो आशीर्वाद पूर्ण वर्षभर टिकून राहू दे. जे विघ्न होतं आतापर्यंतचं कोरोनाचं जे विघ्न होतं त्याचा पूर्णपणे नायनाट कर आणि पुन्हा एकदा सृष्टीमध्ये चराचरामध्ये आनंद आणि चैतन्य भर अशी प्रार्थनाचं साकडं प्रत्येक गणेश भक्तानं आपल्या गणरायाला घातलेलं आहे. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. परळचा विघ्नहर्ता आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झालेला आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे. आणि हा चिंचपोकळीचा चिंतामणी ज्याची दृश्य आपण पाहिली आणि आता लालबागचा राजा ज्याच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. अगदी शेवटच्या क्षणी तरी लालबागच्या राजाचं थेट दर्शन मिळावं यासाठी ही अलोट अशी गर्दी उसळलेली आहे. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमलाय. श्वेता आपण पाहिलं गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा. खरं तर मुंबईच्या राजाचा यंदाचा थाटमाट असा आहे की संपूर्ण राज्याचा संपूर्ण देशाचा राजा शोभावा. या मुंबईच्या राजाच्या हातामध्ये एके ठिकाणी आपण पृथ्वीगोल पाहतोय श्वेता. जणू काही सृष्टीचा निर्माता आहे, या विश्वाचा तारणहार आहे. म्हणूनच सुखकर्ता दुःखहर्ता तूच विघ्नहर्ता असं या बाप्पाला म्हटलं गेलंय. 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटामध्ये आपण सगळे घरामध्ये बंदिस्त होतो आणि त्यामुळे हे संकट लवकरात लवकर जाऊ दे असंच साकडं आता सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून आपण सगळ्यांनी बाप्पाला घातलंय. आणि यापुढे सुद्धा संपूर्ण राज्यावर जी काही संकट येतील त्यातून देवा आम्हाला तारून ने असंच मागणं आणि साकडं भाविक यंदाही घालताना दिसतायत. अगदी निकिता, मगाशी तू बोलता बोलता म्हणालीस तर